तुम्ही हे अनेकदा ऐकलं असेल की वॉर देशांना नष्ट करतो, पण अमेरिकेसाठी वॉर्स एक मनी मेकिंग मशीन बनतात. पण कसं, तर चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पहिलं म्हणजे युएस ची डिफेन्स इंडस्ट्री. अमेरिका जगातील सर्वात मोठा वेपन एक्सपोर्टर आहे. जिथे कॉन्फ्लिक्ट होतो तिथे देश मिसाईल, जेट, ड्रोन आणि अम्युनेशन सगळं अमेरिकेकडून खरेदी करतात. युद्ध हे दोन देशांमध्ये असतं, परंतु नफा हे अमेरिकन कंपनीज कमावतात. रेथन, बोईंग आणि लॉकहेड मार्टिन सारख्या कंपन्या फक्त डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट्स वरून बिलियन डॉलर्स कमावतात. दुसरं म्हणजे डॉलरची डॉमिनन्स. जेव्हा संपूर्ण जग अनस्टेबल होतं तेव्हा लोक इन्व्हेस्टर सेफ ऍसेट शोधतात आणि सर्वात सुरक्षित ऍसेट मानला जातो युएस डॉलर. तिसरं म्हणजे वॉर नंतरचे रिकन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स. युद्धानंतर रोड, पॉवर ग्रिड, ऑइल फील्ड आणि टेलिकॉम हे सर्व रिबिल्ड करावं लागतं आणि यापैकी सर्व मोठे कॉन्ट्रॅक्ट्स अमेरिकन कंपनीजला मिळतात. म्हणजे डिस्ट्रक्शनचा खर्च इतर देश उचलतात आणि रिबिल्डिंगचा प्रॉफिट हे अमेरिका कमावतो. चौथं म्हणजे नेटो ऍडव्हान्टेज. कॉन्फ्लिक्ट जर वाढला तर नेटो देश आपला डिफेन्स बजेट वाढवतात आणि त्यांच्या खरेदीतील मोठा हिस्सा पुन्हा युएस वेपन्स कडे जातो. युरोपच्या डिफेन्स बजेटचा मेजर भाग युएस मिलिटरी टेकला जातो. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर वॉर अमेरिकेसाठी ट्रॅजेडी नसून तर तो एक इकॉनॉमिक इंजिन आहे.